यूट्यूब चॅनल दॅट इज मायक्रो टीचिंग. विद्यार्थ्यांनो, यंदाचे शैक्षणिक वर्ष म्हणजे 2021 आणि 22 या शैक्षणिक वर्षातही अद्यापही शाळा उघडलेली नाही आहे. म्हणजे शाळा बंद, परंतु शिक्षण मात्र सुरू ठेवायचं आहे. म्हणून इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास आपण वर्षभरामध्ये आपण काय काय प्रकल्प करणार आहोत, काय उपक्रम करणार आहोत, कोणते निबंध घेणार आहोत ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगेलच. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट अ पर्टिक्युलर लेसन, माय काइंड रिक्वेस्ट टू ईच अँड एव्हरी टाईम टेक पेन अँड नोटबुक विथ अस. कारण कसे विद्यार्थ्यांनो, शाळेमध्ये वर्गामध्ये खडू फळा आणि समोर तुम्ही असल्यामुळे जे फळ्यावर लिहिलं जातं ते तुम्ही उतरवून घेतात, परंतु यंदाच्याही शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही घरी आहात. म्हणून काय नोट डाऊन करायचं आहे आणि रनिंग नोट्स काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विदाऊट युझिंग डायजेस्ट ट्युशन विथ ओन कॉन्फिडन्स यू कॅन राईट डाऊन द ऑल टाईप ऑफ आन्सर्स विथ द हेल्प ऑफ रनिंग नोट. सो एव्हरी टाईम माय काइंड रिक्वेस्ट टू ऑल ऑफ अस, यू टेक पेन अँड नोटबुक विथ अस. तर आपण आज पुस्तक परिचय करून घेणार आहोत इंग्लिश कोर बुक स्टँडर्ड 9चा. तर साधारणपणे विद्यार्थ्यांनो, या पुस्तकामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये किती युनिट अभ्यासायचे आहे ते आपण बघूयात. याच्यामध्ये साधारण 4 युनिट तुम्हाला अभ्यासायला आहे. बघा, या ठिकाणी दिसतंय 4 युनिट आहेत. या 4ही युनिटची जी सुरुवात आहे ती कवितेने झालेली दिसते. बघा, इथे वॉक अ लिटिल स्लोअर आहे. दुसऱ्या युनिटमध्ये कंपॅरिझन आहे. तिसऱ्या युनिटमध्ये कमर्डल फिश आहे. आणि चौथ्या युनिटमध्ये व्हॉट इज सक्सेसर. इट मीन्स दॅट देर आर 4 युनिट्स in whole year you have to study and each unit start with a poem. तर आज आपण बघणार आहोत वॉक अ लिटिल स्लोअर. विद्यार्थ्यांना मी तुम्हाला वही आणि पेन सोबत घेऊन बसायला का सांगितलं आहे, कारण याच्यामधलं जे संपूर्ण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे, चिटचॅट हॉवर जे आहे ते वहीमध्ये तुम्हाला नोट डाऊन करणं गरजेचंच आहे. बिकॉज वी अंडरस्टँड इट व्हॉट द मॅटर्स, व्हॉट द मेसेज द पोएट्स द रायटर्स वॉन्ट टू टेल यू अँड यू हॅव टू फॉलो इन युअर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते काय आपण अभ्यासलेलं आहे हे फक्त परीक्षेपुरते मार्क मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासायचं नाही आहे विद्यार्थ्यांना. म्हणून मग या चिटचॅट हॉवरचे जे प्रश्न आहेत ते वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. तर आपण बघूया वॉक अ लिटल स्लोअर. दिस पोएम इज टॉट बाय अननोन. ऑथर इज अननोन. कोणी लिहिली हे माहीत नाही. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण सोडवून घेणार आहोत चिटचॅट हॉवरचे जे क्वेश्चन आहे, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. विद्यार्थ्यांना माय थॉट्स म्हणजे माझे विचार, या ठिकाणी 3 A, B आणि C दिलेले आहे. आय वुड लाईक टू टॉक टू, आय वुड लाईक टू लर्न टू अँड आय हेजिटेट टू टॉक टू माय. तर याच्यामध्ये आय वुड लाईक टू टॉक टू कोणाशी, मला, तुम्ही टॉकेटिव्ह आहात का, तुम्ही बोलणारे आहात का, की निगरगट्ट नुसते बसूनच राहतात. तर तसं नको आहे. आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य बोललंच पाहिजे विद्यार्थिनींना. मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलतात, साधारणपणे तुम्हाला आय वुड लाईक टू टॉक टू कोणाशी बोलायला आवडतं. माय मदर अबाउट कशाबद्दल, स्विमिंग लेसन. माय फादर अबाउट तुमच्या वडिलांशी तुम्हाला कशा संदर्भात बोलायला आवडतं. अबाउट फिनान्शियल मॅटर, अबाउट गाईडलाईन. तर तुम्ही तुमच्या वडिलांशी कशा संदर्भामध्ये बोलतात. इफ यू वॉन्ट टू समथिंग टू बाय समथिंग न्यू, ॲट दॅट टाईम यू वॉन्ट टू टॉक टू विथ युअर फादर. माय टीचर अबाउट तुमच्या शिक्षकांशी कशाबद्दल बोलतात, कोणत्या विषयावर बोलतात. अबाउट द लेसन, अबाउट द डिफिकल्टीज यू कॅनॉट अंडरस्टँड इट, ॲट दॅट टाईम यू टॉक टू विथ अवर टीचर. अवर बेस्ट फ्रेंड, शेअरिंग वरीज टू विथ युअर फ्रेंड्स. तुम्हाला काही जे प्रॉब्लेम्स आलात ते तुम्ही काय करू शकता विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांशी मैत्रिणींशी बोलू शकतात. ग्रँडपॅरेंट्सकडून आपल्याला अपेक्षा असतं टू लर्न द स्टोरी, टू हिअर द स्टोरी अँड द एक्सपिरियन्सेस दॅट दे लर्न फ्रॉम देअर लाईफ. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभवलं आहे ते अनुभव आपण त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकलं, आपण ऐकून घेतलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या किंवा त्यांच्या आजाराबद्दल जर गप्पा मारल्या तर विद्यार्थ्यांना की नक्कीच आजी आजोबांना तुमच्याकडून एक प्रकारची काय होते, मदत होते. नेबर्सशी तुम्ही गप्पा मारतात का, तर नेबर्सच्या कशा संदर्भात गप्पा मारतात. समजा शेजारी तुमच्या मैत्रीण राहत असेल आणि शेजारी तुमचे आजी आजोबा राहत असतील, त्यांना तुमची गरज असेल तर त्या संदर्भामध्ये पण आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. इन दॅट द मेसेज द पोएट्स वॉन्ट्स टू टेल यू. द नेबर्स यू मस्ट टॉक टू विथ their worries and their if you want their need.
तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने उत्तरं लिहायची आहे. त्याच्यानंतर आय वुड लाईक टू लर्न टू. आता मला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं आहे. माय बेस्ट फ्रेंड ही इज हॉनेस्ट. त्याचा प्रामाणिकपणा मला फार आवडतो. फ्रॉम माय ग्रँडमदर. माय ग्रँडमदर इज वर्किंग सो हार्ड. तिचा तो प्रामाणिकपणा, तिचं ती कष्टाळू प्रवृत्ती, हॉनेस्ट, वर्किंग हार्ड, हे मला आवडतं. फ्रॉम माय टीचर इज रिलायबल अँड ईगल टू ईच अँड एव्हरी स्टुडंट्स. माझा शिक्षकांप्रती जी प्रामाणिकपणाची भावना आहे, म्हणजे शिक्षक जे आहेत ते सर्वांप्रती सहानुभूती दाखवतात, ते मला आवडतं. आय वुड लाईक टू लर्न फ्रॉम माय टीचर दॅट हर or his honestness. From my neighbor, they are helpy and needable to us, to everyone, that I would like to learn from my neighbor. And for my cousin. आता तुम्हाला कझिन म्हणजे तुमच्या चुलत भाऊ बहिणींसोबत खेळायला फार आवडतं, प्ले चेस. तर अकॉर्डिंग टू युअर विश यू कॅन राईट डाऊन ऑल द आन्सर फ्रॉम युअर ओन ओपिनियन. देर इज नो नीड टू लाईक दॅट टाईप ऑफ आन्सर इन दिस वे. पुढचं आहे हेजिटेट टू टॉक टू माय. आणि आता आम्हाला म्हणजे मला जे आहे ते या गोष्टींवर बोलायला फार कंटाळा येतो, कंटाळवाणं वाटतं. तर अबाउट, ऑफकोर्स तुम्हाला अभ्यासाबद्दल बोलायला कंटाळवाणंच वाटतं विद्यार्थ्यांना. अबाउट द वे ही ऑर हिज टॉक टू माय फ्रेंड्स. आणि एखाद्याच्या मैत्रिणींसोबत बोलणं, त्याच्या कुरघोडी करणं. आय विल लाईक टू ऑल्सो. आय डोंट लाईक टू talk with that type of friends. They are deceive to anybody else. I don't like to talk with my friends, that type of friends. About what I would like to do in future. आणि आता भविष्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला गप्पा मारायला आवडतात, की मला भविष्यामध्ये आय वुड लाईक टू बी अ टीचर, आय वुड लाईक टू बी अ डॉक्टर. सो यू कॅन राईट डाऊन द आन्सर इन युअर ओन सेंटेन्स. ओके. then we go to the walk a little slower. ही जी कविता आहे about you can understand the by seeing all these pictures. There are a path, you can see there are a footstep, you can see there is this footstep, there is the path, and the poet is unknown. या कवितेमध्ये how many stanzas are there? There are 4 stanzas, 1, 2, 3 and 4. In each stanza there are 4 lines. I have told you why, because मी तुम्हाला हे का सांगते, because you can write down the appreciation of the poem. हे तुम्हाला लिहिताना या गोष्टी उपयोगात येणार आहे. There are 4 stanzas in these poems and each stanzas contain 4 lines. The poet is unknown and the name of the poem is Walk a Little Slower. You have comes to know the appreciation of the poem. या ठिकाणी आपल्याला कळलं. तर पहिलं जे कडवं आहे, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. इन द फर्स्ट स्टांजा अ स्मॉल बेबी argue his demand to her or his parents, particularly daddy. What he say to his or her daddy? तो छोटा मुलगा मुलगी आपल्या वडिलांना काय सांगते की तुम्ही हळूहळू चाला, मी तुमच्या मागवून येतो आहे. तर या ठिकाणी चालणं हेच अपेक्षित आहे का विद्यार्थ्यांनो? नाही. पॅरेंट्स शुड बी आयडियल फॉर देअर वार्ड्स. पालकांनी आपल्या मुलांसोबत आदर्श असणं गरजेचं आहे, कारण मुलं हे अनुकरणशील असतात विद्यार्थ्यांनो. आपले पालक आपले आईवडील जे करतात तसंच अनुकरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं की मुलंही करतात. म्हणून पालकांना सुद्धा या ठिकाणी संदेश आहे. दॅट इज द मेसेज टू द पॅरेंट्स ऑल्सो. द पॅरेंट्स शुड बी आयडियल, हॉनेस्ट टू ईच अँड एव्हरी पर्सन. दे शुड बी रोल मॉडेल फॉर देअर वार्ड्स. तर आपल्या मुलांसाठी ते कसे असले पाहिजे? आयडियल असले पाहिजे. तर ह्या ठिकाणी कवीला हेच सांगायचं आहे, दोघांना पण सांगायचं आहे की लहान मुलं जे आहे ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, संवाद साधला पाहिजे, त्यांना समजावून घेतलं पाहिजे. वी ट्राय टू अंडरस्टँड बोथ ऑफ यू इच अदर. डॅडी कन्सोल्स टू द वर्ड्स अँड चिल्ड्रन ऑल्सो कन्सोल्स टू द डॅडी.
तर या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये समजलं तुम्हाला पहिलं कडवं. इन द सेकंड स्टँजा समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. आता या ठिकाणी इन द नेक्स्ट स्टांजा, इन द सेकंड स्टांजा, द स्मॉल चिल्ड्रेन आर्ग्युमेंट डिमांड सेज टू हिज और हर डॅडी, ओ डॅडी प्लीज वॉक स्लोली बिकॉज आय एम द फॉलोअर. अनुकरण करतोय मी, तुमच्या मागाहून चालतोय, तर प्लीज कृपा करून तुम्ही हळूहळू चाला. आता या ठिकाणी हळूहळू चाला म्हणजे काय की आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं असतं. तर आपले मुलं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं, तर त्यासाठी वी ऑल प्रोव्हाइड ऑल द फॅसिलिटीज दॅट्स युअर चिल्ड्रेन वॉन्ट्स टू डू इन युअर लाईफ. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मेसेज दोघांना पण आहे, पॅरेंट्सला पण आहे आणि विद्यार्थ्यांना पण आहे. विद्यार्थ्यांनी असं गोल भविष्यामध्ये आपल्याला काय बनायचं आहे हे आपल्या आईवडिलांशी आपण काय केलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. या ठिकाणी कवीचं हेच उद्देश आहे की आपल्याला काय व्हायचं आहे, मग आपले आईवडील जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन पण करतील आणि आपल्याला ते सांगतील की यू चूज द राईट पाथ, दिस इज नॉट प्रॉपर वे, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग, यू कॅन डू लाईक दिस. तर तुम्ही असं केलं पाहिजे, ह्या मार्गाने गेलं पाहिजे. तर हे केव्हा शक्य आहे, इफ द डॅडी लिसन टू यू अँड इफ यू लिसन टू अवर डॅडी. In the third stanza, someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. आता या ठिकाणी तिसऱ्या कडव्यामध्ये तो मुलगा काय म्हणतो की आय एम नाव ग्रोन अप, मी कसं आहे वाढणार आहे, मी अजूनही लहान आहे आणि मी तुमचं अनुकरण करतोय. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि तुम्हाला मी काय व्हावं असं वाटतंय, मग त्या अँगलने यू कॅन नरिश मी, यू कॅन प्रोव्हाइड ऑल द फॅसिलिटीज दॅट्स यू वॉन्ट टू डू फ्रॉम यू मेक अ एक्सपेक्टेशन, व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन फ्रॉम मी, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, मग त्या दृष्टिकोनातून वातावरण यू मस्ट बी प्रोव्हाइडेड टू युअर वांट. आता या ठिकाणी पालकांना संदेश आहे की असा संदेश आहे की आपला मुलगा, आपले भावी पिढी आपल्याला काय व्हावं असं वाटतं, तर या दृष्टिकोनातून पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा जर आवश्यक असेल, गरज असेल तरच अट्टहास जो आहे तो आपण आईवडिलांशी केला पाहिजे. सो द मेसेज फ्रॉम दीज third stanza is both of us parents and as well as children also. And I would want to lead just right, and I know that I was true, so walk a little slower daddy, for must follow you. आता या ठिकाणी in the last stanza the moral and the message also in the same. What is the message? I know that I am right, but if you cannot believe on me, then what is true? जर मी काय करतो आहे याच्यावर तुमचा विश्वास नसेल, यू आर ऑलवेज सस्पेक्टिंग अँड हेजिटेटिंग मी, देन व्हॉट कॅन आय डू, मग मी काय करू शकतो. तर आपण एकमेकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड बोथ ऑफ यू, ट्राय टू बिलीव्ह इच अदर. आपण एकमेकांचा विश्वास संपादन करणं किती गरजेचं आहे. इन द लास्ट स्टांजा द मेसेज लेसन. आय होप यू कॅन अंडरस्टँड दिस पोएम व्हेरी वेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो समरी तुम्ही नोट डाऊन केलेलीच असणार आहे, तर ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स पण आलेले आहे बघा. या ठिकाणी स्मॉल आहे आणि फॉल आहे. इन द फर्स्ट स्टांजा रायमिंग वर्ड्स इज स्मॉल फॉल. इन द सेकंड स्टांजा सी मी रायमिंग वर्ड्स. इन द थर्ड स्टांजा बी मी. इन द फोर्थ स्टांजा ट्रू यू. I hope you can understand all this poem very well. Part we will saw English work song on page number 3. So still then stay home, stay safe. Goodbye. तुम जो हम तुम संग है तो फिर क्या गम. तू मेरा दिल, तू मेरी जान,